किशाबा आज सुद्धा रात्री त्याच्या वावरात झोपला होता. मागील 2 दिवसांपासून त्याला रात्री मध्यरात्री विचित्र भास होत होते. आजही तसंच झालं. 12 ते 1च्या सुमारास त्याला अचानक जाग आली. डोळे खाडकन उघडले. चहूबाजूला मिट्ट काळोख पसरलेला होता. नाही म्हणायला एक बारीक वातीची चिमणी तेवढी खाटेजवळ तेवत होती. त्याने डोळे चोळत आजूबाजूला बघितले. गार वारा अंगावर शहारे आणत होता. अचानक झोप का मोडली याचे कारण त्याला समजत नव्हते. आता उठलोच आहे तर मोकळं होऊन यावं असं मनात ठरवून तो थोडा बाजूला गेला. चंद्रप्रकाशात ती विहीर स्पष्ट दिसत होती. त्या रात्री इथेच. नको, आता ते विचार नको. किशाबाने स्वतःलाच बजावत मान हलवली. पण मन काही ऐकायला तयार नव्हतं. त्या विहिरीकडे नजर जाताच त्याच्या छातीत धडधड वाढू लागली. जणू त्या काळ्याकुट्ट पाण्यात अजूनही कोणाचं तरी अस्तित्व दबा धरून बसलं होतं. तो पटकन मागे वळला आणि मोकळं होण्यासाठी झुडपांकडे जाऊ लागला. पण 2च पावलं टाकली असतील तेवढ्यात त्याच्या कानावर एक हलका आवाज आला. हा पाण्याच्या बुडबुड्यांचा आवाज होता का? कोणीतरी विहिरीतील पाण्यात अचानक हालचाल केली आणि शांत झाले असे वाटले. किशाबा घाबरला. त्याला माहीत होतं की काहीतरी विचित्र तिथे अस्तित्वात आलं होतं. असं काहीतरी ज्याला तो परत कधीही बघू इच्छित नव्हता. त्यासाठीच तर त्याने त्या दिवशी हे टोकाचे पाऊल उचलले होते. विचारांची गर्ता खोल जात होती आणि त्यासोबतच विहिरीतील पाण्याची खळखळ सुद्धा वाढत गेली. किशाबाने कितीही नजर चोरण्याचा प्रयत्न केला तरी डोळ्यांच्या एका विशिष्ट कोनातून त्याला तो प्रकार दिसला. विहिरीच्या कठड्याला असलेल्या मोठाला बांधलेला दोर मागे पुढे झुलू लागला होता. जणू कोणीतरी विहिरीच्या आतून तो दोर पकडत वर चढत होतं, हळूवार, दबक्या पावलाने. पण त्या अभद्राला समजत नव्हतं की त्याच्या या हालचालीमुळे दोराच्या शेवटी बांधलेली बादली खळखळ आवाज करत होती. हळूवार ते अभद्र वर येत होतं. किशाबाचा श्वास फुलला. थंडीत सुद्धा त्याला दरदरून घाम फुटला. काय करावं कळत नव्हतं. पण त्याने एक चलाखी केली. बाजूलाच असलेल्या मोठ्या गवताच्या गंजीत तो घुसला. कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा हिशोबाने तो आत दडून बसला. पण डोळ्यांच्या समोर एक छोटी जागा रिकामी होती जिथून त्याला समोरील दृश्य स्पष्ट दिसत होतं. किशाबा श्वास रोखून समोरील प्रकार बघत होता आणि पुढच्याच क्षणी एक हात बाहेर आला, मग दुसरा हात आला आणि मग हळूहळू एक डोकं विहिरीच्या कडेला वर आलं. किशाबाच्या छातीत धडधड इतकी वाढली होती की त्याला वाटलं आता हृदयच बाहेर पडेल. चंद्रप्रकाश थेट त्या चेहऱ्यावर पडला. पण तो चेहरा माणसाचा नव्हता. तो पूर्ण पांढरापटक पडला होता. त्वचा सुरकुतलेली होती. डोळ्यांच्या जागी काळेकुट्ट खोल खड्डे होते आणि ओठांच्या जागी फक्त फाटलेलं मांस दिसत होतं. त्या अभद्राने मान एका विचित्र कोनात वाकवली. हात मोडल्यासारखा आवाज झाला. किशाबाने पटकन स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. किंकाळी बाहेर पडणारच होती. गवताच्या गंजीत बसलेला तो अक्षरशः थरथर कापत होता. ते अभद्र आता पूर्णपणे विहिरीबाहेर आले होते. त्याच्या अंगावरून विहिरीचे काळे पाणी जमिनीवर पडत होते. ते हळूहळू आजूबाजूला बघू लागलं. त्याची हालचाल माणसासारखी नव्हती. हातपाय उलट्या दिशेने वाकत होते आणि चालताना त्याच्या सांध्यातून आवाज येत होते. पुढच्या क्षणी ते अभद्र थांबलं आणि हळूहळू किशाबाच्या खाटेकडे जाऊ लागलं. हळूवार ते प्रेत त्या खाटेजवळ पोहोचलं आणि खाटेकडे एकटक बघू लागलं. त्याला जणू सुगावा लागला होता की किशाबा तिथे नाहीये. त्याने नाकाने फुरफुरत त्याचा वास घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला किशाबाचा ठाव लागत नव्हता. क्षणभर ते अभद्र शांत उभं राहिलं, जणू काहीतरी ते ऐकत होतं. मग अचानक त्याने मान झटक्यात मागे फिरवली. त्याची नजर सरळ त्या गवताच्या गंजीवर स्थिरावली. किशाबाच्या अंगातलं रक्त गोठलं. नाही नाही, याला कळलं नाही पाहिजे. तो मनातल्या मनात पुटपुटला. पण त्याचा थरथरणारा श्वास, छातीची धडधड, जणू सगळंच त्या मृत गोष्टीपर्यंत पोहोचत होतं. ते अभद्र हळूहळू गंजीकडे सरकू लागलं होतं. त्याचे ओले पाय जमिनीवर घासत होते. प्रत्येक पावलागणिक त्याच्या सांध्यांचा कडाकडा आवाज रात्रीच्या शांततेत घुमत होता. 2 महिन्यांअगोदर जनी म्हातारीची एकुलती एक मुलगी बघून गावातल्या बऱ्याच लोकांच्या तोंडाला पाणी सुटत होतं. सोना होतं तिचं नाव. नावाप्रमाणे सोन्यासारखी कांती, काळसर सोनेरी केस, मोठे टपोरे डोळे आणि चेहऱ्यावर कायम निरागस हास्य.
गावातल्या विहिरीवरती पाणी भरायला आली की तरुण पोरं मुद्दाम तिथे घुटमळत उभी राहायची. पण सोनाचा स्वभाव मात्र शांत होता. जनी म्हातारीशिवाय तिचं जगात कुणीच नव्हतं. जनी म्हातारी गावाच्या टोकाला एका जुनाट कौलारू घरात राहत होती. लोक म्हणायचे तिच्या घरावर काहीतरी सावट आहे, कारण तिच्या घराजवळून रात्री अपरात्री विचित्र आवाज यायचे. पण गरीब म्हातारीकडे लक्ष द्यायला गावात कोणालाच वेळ नव्हता. फक्त एक माणूस मात्र सोनाकडे वेगळ्याच नजरेने बघायचा. किशाबा, वयाने मोठा, अंगाने धिप्पाड, पण नजरेत कायम काहीतरी विकृत चमक. सोना विहिरीवर आली की तो मुद्दाम बैलांना पाणी पाजायच्या बहाण्याने तिथे थांबायचा. कधी तिच्या वाटेत उभा राहायचा, तर कधी गलिच्छ हसू देत तिच्याकडे बघत बसायचा. सोनाला त्याची नजर अजिबात आवडत नव्हती. आई, तो किशाबा मला फार विचित्र नजरेने बघतो. एकदा सोना घाबरतच म्हणाली होती. जनी म्हातारीचा चेहरा त्या क्षणी उतरला. त्याच्यापासून लांब राहा पोरी, त्या माणसाची नजर चांगली नाही. पण संकट टळलं नव्हतं. त्या रात्री गावात मोठा पाऊस पडला होता. विजा चमकत होत्या. जनी म्हातारी तापाने फणफणत होती आणि घरात पाणी संपलं होतं. मी लगेच विहिरीवरून पाणी घेऊन येते, असं म्हणत सोना मडकं घेऊन बाहेर पडली. अमावस्येची रात्र होती. आसमंत भरून आला होता. विहिरीजवळ पोहोचता सोनाला जाणवलं की कोणीतरी आधीपासूनच तिथे उभं आहे. ती क्षणभर थांबली. कोण आहे? तिने घाबरत विचारलं. पुढच्या क्षणी विजेचा मोठा कडकडाट झाला आणि त्या उजेडात तिला किशाबा दिसला. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं. एवढ्या रात्री एकटी झालीस? तो हळूहळू तिच्याकडे येत म्हणाला. सोनाने मागे सरकण्याचा प्रयत्न केला. मला जाऊ द्या. अगं, एवढी घाबरतेस कशाला? मी काय परका आहे का? त्याचा आवाज आता घोगरा झाला होता. सोनाचं हृदय धडधडू लागलं. ती मागे सरकत राहिली, पण मागे विहिरीचा कठडा होता. किशाबाने अचानक तिचा हात पकडला. सोडा मला. सोना ओरडली. ती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडू लागली, पण किशाबा आणखीनच चवताळला. त्याने तिचे तोंड दाबले. आरडाओरडा करू नकोस. सोनाच्या डोळ्यात भीती दाटली. किशाबाच्या डोळ्यात आता विकृत राग उतरला होता. सोनाने त्याच्या हातावर चावा घेताच तो क्षणभर वेदनेने ओरडला, पण पुढच्या क्षणी त्याने संतापाने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. सोनाच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. खूप नाटक करते आहेस तू, किशाबा गुरगुरला. पाऊस आता आणखी जोरात कोसळत होता. विजांच्या कडकडाटात सोनाचा घाबरलेला चेहरा चमकत होता. तिने पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण किशाबाने तिचे केस पकडले आणि तिला ओढत विहिरीपासून दूर नेऊ लागला. सोडा मला, आई. तिचा आवाज पावसात विरून गेला. गावातली माणसं आधीच दारं खिडक्या बंद करून झोपली होती. त्या वादळी रात्री तिची किंकाळी कुणाच्या कानावरच पडली नाही. किशाबा तिला ओढत ओढत स्वतःच्या वावरातल्या जुन्या कौलारू घरात घेऊन आला. घर गावापासून थोडं लांब होतं. आसपास फक्त शेतं आणि रात्रीचा काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. घरात शिरताच त्याने सोनाला आत ढकललं. ती जमिनीवर कोसळली. का आणलं मला इथे? ती रडत विचारू लागली. किशाबाने आतून दाराला कडी लावली. मग हळूहळू तिच्या जवळ येत खाली बसला. मला सगळं माहिती आहे, तो कुजबुजला. सोनाने घाबरून त्याच्याकडे पाहिलं. काय? त्याने दात ओठ खात विचारलं. ती काळी विद्या करते ना? सोनाचा चेहरा फटकन उतरला. नाही, माझी आई तसं काही करत नाही. किशाबा मोठ्याने हसला. त्या हस्त्यात वेडेपणा होता. मला खोटं बोलू नकोस. अगं, सगळं गाव बोलतं ती गरीब म्हातारी आहे, पण एवढी मोठी जमीन तिच्याकडे आली कशी? काहीतरी काळं आहे. सोनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती जमीन माझ्या आजोबांची होती. आम्ही काही चुकीचं नाही केलं. केशाबाने लाकडी खुर्ची लाथीने दूर फेकली. मला मूर्ख समजलीस? त्या म्हातारीने काहीतरी केलंय. भूत बांधलाय, खजिना पुरलाय की लोकांना मारून जमीन घेतली आहे. सोनाने नकारार्थी मान हलवली, पण किशाबा आता ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने एका खांबाला बांधलेली जाड दोरी घेतली आणि सोनाचे हात घट्ट बांधले. ती धडपडू लागली. मला सोडा, मला खरंच काही माहित नाही. माहीत नाही? किशाबा तिच्या चेहऱ्याजवळ येत म्हणाला. मग आज सांगायला शिकवतो तुला. त्याने चुलीतलं लाल भडक तापलेलं लाकूड बाहेर काढलं. त्या निखाऱ्यांचा उजेड त्याच्या डोळ्यात पडत होता आणि त्याचा चेहरा एखाद्या राक्षसासारखा दिसत होता. सोना भीतीने थरथर कापू लागली होती. शेवटचं विचारतो. किशाबाचा आवाज आता थंड झाला होता. तुझी आजी कोणती विद्या करते? मला खरंच काही माहित नाही. सोना हुंदके देत म्हणाली. क्षणात किशाबाने ते तापलेले लाकूड तिच्या हाताजवळ आणले.
पुढच्या क्षणी त्या लाल भडक निखाऱ्यांचा स्पर्श तिच्या हाताला झाला आणि भाजलेल्या मांसाचा उग्र वास घरभर पसरला. सोनाची किंकाळी त्या वादळी रात्रीत घुमली. तिचे डोळे पाण्याने भरले. ती वेदनेने तडफडू लागली. किशाबाच्या चेहऱ्यावर मात्र विकृत समाधान उमटलं होतं. आता तरी बोलशील? तो गुरगुरला. सोनाने हुंदके देत मान हलवली. मला खरंच काही माहित नाही. आई फक्त जडीबुटीचं काम करते, लोकांना औषधं देते. खोटं बोलू नकोस, किशाबा संतापाने ओरडला. त्याने तिचे केस पकडून तिचं डोकं मागे ओढलं. सोनाच्या डोळ्यात आता फक्त भय दिसत होतं. पाऊस छपरावर धडाधड आदळत होता. विजांच्या चमकण्यात घराच्या भिंतीवर दोघांच्या सावल्या थरथरत होत्या. त्या म्हातारीने काहीतरी लपवलंय. किशाबा वेड्यासारखा तेच पुटपुटत होता. मला सगळं पाहिजे, ती विद्या, तो खजिना, जे काही आहे ते. तो पुन्हा तापलेलं लाकूड उचलणार इतक्यात अचानक बाहेर कुठेतरी कुत्र्यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. किशाबा थोडा थांबला. त्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. जणू सगळी गावठी कुत्रे एकाच दिशेला बघून ओरडत होती. जणू त्यांना काहीतरी अघटित होण्याची चाहूल लागली होती. बस इथेच, तो सोनावर गुरगुरला आणि दाराजवळ जाऊन बाहेर डुकवू लागला. त्याच वेळी गावाच्या टोकाला जनी म्हातारी तिच्या अंधाऱ्या घरात एकटी बसली होती. तिच्यासमोर तेलाची छोटी समई तेवत होती. बाहेरचा पाऊस आता मंद झाला होता, पण हवेत काहीतरी अशुभ दाटत आलं होतं. जनी म्हातारीचे डोळे मिटलेले होते. सोना, ती हलक्या आवाजात पुटपुटली. क्षणभर शांतता पसरली. मग अचानक समईची ज्योत जोरात थरथरली. म्हातारीने हळूहळू डोळे उघडले आणि तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट उमटली. त्या नराधमानं शेवटी हात टाकलाच. ती दात ओठ खात म्हणाली. ती हळूहळू उठली. घराच्या कोपऱ्यातील जुन्या लाकडी पेटीजवळ गेली. थरथरणाऱ्या हातांनी तिने ती पेटी उघडली. आत काळ्या कापडात गुंडाळलेल्या काही विचित्र वस्तू होत्या. लिंबू, काळे धागे, राख आणि एक छोटीशी कवटीसारखी दिसणारी वस्तू. बाहेर अचानक वाऱ्याचा जोर वाढला. म्हातारीने घराचं दारातून बंद केलं. मग ती जमिनीवर बसली आणि लाल कुंकवाने एक विचित्र आकृती काढू लागली. त्या आकृतीच्या मध्यभागी तिने ती कवटी ठेवली. समईची ज्योत आता हिरवट दिसू लागली होती. जनी म्हातारीचा आवाज बदलू लागला. तो आता एखाद्या म्हातारीचा वाटत नव्हता. ज्याला मी वर्षानुवर्ष बांधून ठेवलं, ज्याला रक्ताचं वचन दिलं, आज पुन्हा तुला जागं करतीये. तिने स्वतःच्या अंगठ्याला सुई टोचली. रक्ताचे काही थेंब त्या कवटीवर पडले. क्षणात घरातील सगळ्या खिडक्या धाडधाड आपटू लागल्या. समईची ज्योत विझली आणि अंधारातून दोन लाल भडक डोळे हळूहळू उघडले. त्या डोळ्यांभोवती काळाकुट्ट सावल्या फिरत होत्या. घरात अचानक कुजलेल्या मांसाचा उग्र वास पसरला. जनी म्हातारी मात्र शांत बसली होती. तिचे ओठ सतत काहीतरी मंत्र पुटपुटत होते. मग त्या अंधारातून एक लांबलचक काळा हात बाहेर आला. बोटं माणसांसारखी नव्हती, असामान्य लांब होती. टोकांना काळी वाकडी नखं होती. जणू एखाद्या मृत जनावराचे ते पंजे असावेत. क्षणात समई पुन्हा पेटली आणि त्या उजेडात तिला ते दिसलं. बायंगी, कोकणातील डोंगरदऱ्यात ज्याच्या कथा सांगितल्या जायच्या, कित्येक साधकांनी ज्याला सिद्ध करून आपल्या शत्रूंना नामोहरम केलं, तोच हा मृतांच्या सावल्यात राहणारा अभद्र बायंगी. त्याचं शरीर उंच होतं आणि क्रूश होतं. बरगड्या स्पष्ट दिसत होत्या. अंगभर चिखल आणि राख फासल्यासारखी काळसर त्वचा. कमरेखाली धुरासारखा आकार विरघळत होता. चेहरा अर्धा माणसाचा, अर्धा कुजलेल्या प्रेतासारखा होता. पण सर्वात भयानक होत्या त्याच्या डोळ्यांच्या जागी पेटणाऱ्या लाल ज्वाळा. त्याने मान वाकवली. हाळ मोडल्याचा आवाज घरभर घुमला. जनी म्हातारीने खाली मान घालून आदेश दिला. माझ्या मुलीला वाचव. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. बायंग्याच्या तोंडातून अचानक विचित्र घरघर आवाज बाहेर पडला. जणू अनेक मृत माणसं एकत्र कुजबुजत होती. रक्त. तो आवाज घोगरा आणि अमानवी होता. त्याचा चेहरा आता म्हातारीच्या अगदी समोर होता. ज्याला शिक्षा हवी त्याचा जीव घ्यावा लागेल. तो गुरगुरला. जनी म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. घे त्याचा जीव, पण माझ्या सोनाला वाचव. बायंगीने अचानक आपलं लांबलचक नख म्हातारीच्या कपाळावर टेकवलं. क्षणात तिच्या डोळ्यांसमोर विचित्र दृश्य चमकू लागली. किशाबा, त्याचं वावर, ती विहीर आणि रक्ताने माखलेली सोना. म्हातारीने किंकाळी फोडली. त्याच क्षणी बायंगीने डोकं वर केलं. जणू त्याला शिकार सापडली होती.
पुढच्या क्षणी घरातील सगळ्या खिडक्या एकाच वेळी फुटल्या आणि काळ्या धुराच्या लोटात ते अभद्र गायब झालं. त्याच वेळी किशाबाच्या वावरातल्या त्या जुन्या कौलारू घरात वातावरण आणखी भयानक झालं होतं. दाराबाहेर कुत्र्यांचं ओरडणं वाढत होतं. किशाबा बाहेरून परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता चिडचिड आणि संशय दोन्ही होतं. सोना अजूनही खांबाला बांधलेली होती. तिच्या डोळ्यात भीती आणि वेदना साचल्या होत्या. मला खरंच काहीच माहित नाही. देवासाठी मला जाऊ द्या. ती हुंकी देत म्हणाली. पण किशाबा आता माणसात उरला नव्हता. त्याच्या मनात एकच गोष्ट घर करून बसली होती. जनी म्हातारीचं गोड. माझी थट्टा केलीस, तो गुरगुरला. तुम्ही दोघी मला मूर्ख समजता. त्याने संतापाने दोरी झटकन सोडवली. क्षणभर सोनाच्या मनात आशेचा किरण चमकला. पण पुढच्या क्षणी किशाबाने तिचा हात पकडला आणि ओढत दाराबाहेर आणला. चल. नाही, मला सोडा. ती धडपडू लागली. बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता. आकाशात विजा चमकत होत्या. चिखलातून तिला फरफटत तो सरळ विहिरीकडे घेऊन जाऊ लागला. सोना रडत होती, पण त्याच्या डोळ्यात आता फक्त वेडेपणा होता. विहिरीजवळ पोहोचताच विजेचा प्रचंड कडकडाट झाला. क्षणभर संपूर्ण परिसर उजळला आणि त्याच उजेडात किशाबाने पाहिलं. दूर शेताच्या कडेला काहीतरी काळं हलत होतं. तो थोडा थबकला. असेल काहीतरी असं म्हणत त्याने मान झटकली. माझ्या आड कोणी येणार नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. सोनाने शेवटचा प्रयत्न केला. तिने त्याच्या हातातून सुटण्यासाठी जोर लावला. क्षणभर ती मोकळी झाली, पण किशाबा संतापाने वेडा झाला होता. त्याने तिच्या खांद्याला झटका दिला. सोना विहिरीच्या कठड्यावर आदळली आणि तिच्या डोळ्यात अविश्वास दाटला. आणि पुढच्या क्षणी किशाबाने तिला जोरात ढकलून दिलं. सोनाचं शरीर हवेत हेलकावलं. तिची किंकाळी आकाश चिरत गेली. काळ्याकुट्ट विहिरीत ती जिवंत कोसळली. पाण्याचा मोठा आवाज झाला. क्षणभर सगळं शांत झालं. मग विहिरीतून धडपडीचे आवाज यायला लागले. वाचवा, मला वर काढा. सोनाचा घाबरलेला आवाज वर येत होता. किशाबा कठड्याजवळ उभा राहून धापा टाकत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराध दोन्ही मिसळलेलं होतं. गप्प बस, आता सगळं संपलंय. पण विहिरीतून अजूनही हातपाय झटकल्याचे आवाज येत होते. हवा अचानक गोठली. पाऊस एका क्षणात थांबला आणि विहिरीच्या मागच्या अंधारातून काळा धूर उसळला. किशाबा मागे फिरला. त्याच्या छातीतील रक्त गोठलं होतं, कारण त्याच्यासमोर बायंगी उभा होता. त्याच्या लालभडक डोळ्यात प्रचंड संताप धगधगत होता. कमरेखाली काळा धूर फिरत होता. त्याच्या आजूबाजूला हवा कोरडी झाल्यासारखी वाटत होती. किशाबाचे पाय थरथर कापू लागले. हे काय? त्याच्या तोंडून शब्द फुटेनात. त्या क्षणी त्याला सगळं समजलं. जनी म्हातारी, तिचं एकटं राहणं, गावकऱ्यांची भीती, गरीब असूनही तिच्या डोळ्यातलं ते विचित्र सामर्थ्य. म्हणजे खरंच? किशाबा अळखळला. त्या म्हातारीकडे. बायंगीने त्याच्याकडे पाहिलंच नाही. तो क्षणात विहिरीच्या कडेला पोहोचला. त्याचा काळा हात विजेसारखा खाली झेपावला. विहिरीत अजूनही सोनाची धडपड सुरू होती. वाचवा! तिचा क्षीण आवाज वर आला. बायंग्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण आता उशीर झाला होता. खाली अचानक सगळं शांत झालं. फक्त बुडबुडे वर येऊ लागले आणि मग काहीच नाही. बायंग्याचा हात हळूहळू वर आला. रिकामा. क्षणभर संपूर्ण परिसर मृत शांत झाला. मग बायंग्याने मान वर केली. त्याच्या लाल डोळ्यात आता संताप नव्हता, तो जळणारा सूड होता. आणि पुढच्या क्षणी त्याने अशी किंकाळी फोडली की ती ऐकून संपूर्ण आकाश फाटलं. त्या किंकाळीने झाडं हलू लागली. विहिरीचं पाणी उकळल्यासारखं खवळलं. दूर गावातील कुत्री भीतीने विभळू लागली. किशाबा गुडघ्यांवर कोसळला, कारण त्याला आता जाणवलं होतं तो फक्त एका भूतासमोर उभा नव्हता. तो त्या शक्तीसमोर उभा होता ज्याने मृत्यूला सुद्धा जागं केलं होतं आणि ज्याचा सूड अजून बाकी होता. त्याच क्षणी गावाच्या टोकाला असलेल्या झोपडीत जनी म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजलं होतं की या जगातील तिचा शेवटचा आधारही नाहीसा झाला आहे. सोना. तिच्या तोंडून वेदनांनी भरलेला आवाज बाहेर पडला. तिच्यासमोर ठेवलेली कवटी अचानक तडकली. समईची ज्योत काळी पडली आणि घरभर एकच भयानक शांतता पसरली. जनी म्हातारी थरथरत्या हातांनी जमिनीवर टेकली. तिच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी जिवंत होऊ लागल्या. आजपासून जवळजवळ 25 वर्षांपूर्वी. तेव्हा जनी म्हातारी तरुण होती. तिचं खरं नाव जानकी होतं. गावात तिचं छोटंसं पण सुखी कुटुंब होतं. नवरा गंगाधर आणि 5 वर्षांचा मुलगा माधव आणि 2 वर्षांची मुलगी सोना. त्यांच्याकडे थोडीशी जमीन होती, पण ती जमीन सोन्यासारखी सुपीक होती. त्यासोबतच ती गावातील मोक्याच्या ठिकाणी होती.
जानकीच्या शेतात देव राहतो असं गावातले लोक म्हणायचे, पण त्या जमिनीवर खूप लोकांचा डोळा होता. किशाबाचा बाप भिकाजी हा त्या लोकांमधील एक व्यक्ती. भिकाजी गावातला सर्वात क्रूर सावकार होता. पैशाने श्रीमंत पण मनाने हैवान. लोकांची जमीन बळकावणं, व्याजाच्या नावाखाली घरं हिसकावणं हे त्याच्यासाठी रोजचं काम होतं. त्याला 2 मुलं होती, थोरला गणबा आणि धाकटा किशाबा. लहानपासूनच किशाबा बापासारखाच विकृत होता. एका दिवशी भिकाजी काही माणसं घेऊन जानकीच्या घरी आला. ही जमीन मला विक, तो थंड आवाजात म्हणाला. ही माझ्या बापजाद्यांची जमीन आहे. जनी म्हातारीने सरळ नकार दिला. भिकाजी फक्त हसला. मग परिणाम भोगायला तयार रहा. त्या दिवसानंतर जानकीच्या आयुष्यात संकट सुरू झाली. रात्री शेतात आग लागणं, बैल अचानक मरून जाणं, विहिरीत रक्तासारखं लाल पाणी दिसणं. सकाळी उठली की दारासमोर लिंबू बाहुल्या ठेवलेल्या दिसत. वास्तविक तिला यातल्या कशाचीच कल्पना नव्हती. गावकऱ्यांनी हळूहळू जानकीच्या कुटुंबापासून अंतर ठेवायला सुरुवात केली, कारण भिकाजीने गावभर अफवा पसरवल्या होत्या. त्या बाईला चेटूक येतं, तिचं घर अपशकुनी आहे. लोक घाबरले आणि एक दिवस तर मर्यादाच ओलांडली गेली. अमावस्येच्या रात्री जानकीचा नवरा गंगाधर अचानक गायब झाला. 2 दिवसांनी त्याचा मृतदेह जंगलात सापडला. शरीरावर खोल जखमा होत्या. गावकऱ्यांना वाटलं की जानकीचं चेटूक तिच्यावरच उलटलं, म्हणून तिचा नवरा मेला. पण हे भिकाजीचं काम होतं. जानकी उद्ध्वस्त झाली होती, पण तिचं दुःख अजून संपलं नव्हतं. काही महिन्यांनी तिचा छोटा मुलगा माधव सुद्धा गायब झाला. संध्याकाळी तो अंगणात खेळत होता आणि अचानक गायब झाला. जानकी वेळ्यासारखी गावभर फिरली, रडली, लोकांच्या विनवण्या केल्या, पण कोणी तिला मदत केली नाही. लोक जानकी दिसली की दरवाजे लावून घेत, दुरूनच तिला हाकलून देत. असे प्रकार करताना लाज नाही वाटली. आता नवरा आणि मुलगा गमावला तर रडते व्हय. अशा गोष्टींचा शेवट हा असाच होतो, गावकरी बोलत होते. आणि मग एका सकाळी ती पाणी भरण्यासाठी स्वतःच्या विहिरीजवळ गेली. तेव्हा तिथे काहीतरी त्यांना तरंगताना दिसलं. तो माधव होता. त्या लहानग्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. पाठमोरा, शरीर फुगलं होतं, पण त्याच्या अंगावरील कपड्यांवरून त्याची ओळख पटली. त्या रात्री जानकीच्या आयुष्यातली शेवटची माणुसकी सुद्धा मरून गेली. ती मुलाचं प्रेत मिठीत घेऊन संपूर्ण रात्र बसून राहिली. डोळ्यात अश्रू नव्हते आता, फक्त काळोख होता. आणि त्याच रात्री पहिल्यांदा तिची भेट झाली त्या गोष्टीशी जिच्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. माधव ज्या ठिकाणी हरवला होता त्या जंगलाच्या खोल भागात एक जुना भग्न देवळाचा अवशेष होता. लोक म्हणायचे तिथे मृतात्मे फिरतात. तांत्रिक लोकांची ती आवडती जागा होती. जानकी तिथे पोहोचली तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. ती वेड्यासारखी ओरडत होती. देव असशील तर माझा न्याय दे, नसशील तर सैतान येऊ दे. गावकऱ्यांनी तिला चिटकीन तर ठरवलेलेच होते. आता न्याय मागायला ती ह्या काळोखाच्या शक्तीकडे आली होती. अचानक त्या भग्न मंदिरातला अंधार हलला. 2 लाल डोळे उघडले आणि तिच्यासमोर एक भव्य रानटी आकृती प्रकटली. बायंगी. तो तेव्हाही तसाच होता, उंच, कृश, अर्ध्या धुरात विरघळलेला. त्याचा आवाज थेट तिच्या डोक्यात घुमला. तो आवाज माणसाचा नव्हता, तर अनेक सुक्या पानांची सळसळ आणि जमिनी खालून येणारा थरथराट एकत्र आल्यासारखा वाटत होता. न्याय. देवाच्या दारात मिळतो तो न्याय आणि माझ्या दारात मिळतो तो बदला. बोल जानकी, तुला काय पाहिजे? जानकीच्या अंगावर सरसरून काटा आला. पावसाचे थंड थेंब तिच्या जखमांवर टोचत होते, पण समोर उभ्या असलेल्या बायंगीच्या लाल डोळ्यातील धक त्याहून तीव्र होती. ज्या गावकऱ्यांनी तिच्यावर चिटकी नसल्याचा खोटा आळ आणून तिला गावातून हाकलून दिले होते, तिचे घर जाळले होते, त्यांचे चेहरे तिच्या डोळ्यांसमोर फिरले. तिने आपले दोन्ही हात जोडले. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर फक्त सुडाची आग होती. मला बदला पाहिजे. ती गरजली. ज्या हातांनी माझ्या निष्पाप कुटुंबाला मारलं ते हात थरथरले पाहिजेत. ज्या जिभेने मला चेटकीण म्हटलं ती जीभ जागेवरच गोठली पाहिजे. संपूर्ण गावाला त्यांची चूक कळली पाहिजे. बायंगीचा अर्धा धुरात विरघळलेला देह हवेत थोडा वर उठला. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक अमानुष हास्य उमटले. बदला तर मिळेल जानकी, पण बायंगी फुकट काम करत नाही. सूड घेण्यासाठी मला एक बळी लागतो. तू मला देऊ शकशील का? जानकीने क्षणभरही विचार केला नाही. ती पुढे पाऊल टाकत म्हणाली, माझा जीव. हा सूड पूर्ण झाल्यावर माझा हा देह आणि माझा आत्मा तुझाच असेल.
तोपर्यंत मला तुझी शक्ती दे. बायंगीने आपला भला मोठा काळाकुट्ट हात तिच्या दिशेने पुढे केला. त्या भग्न मंदिराच्या गाभाऱ्यातून एक काळा धूर निघून जानकीच्या शरीरात शिरू लागला. मुसळधार पावसातही मंदिरातील दिवे आपोआप पेटले आणि विझले. मंजूर. बायंगीचा आवाज संपूर्ण रानात घुमला. पुढच्या क्षणी बायंगीने तिच्या हातावर खोल जखम केली. रक्त जमिनीवर पडलं आणि त्या रक्तातून काळे धागे बाहेर येऊन तिच्या हाताभोवती गुंडाळले गेले. तरुण दिसणारी जानकी अचानक वृद्ध दिसू लागली. तिच्या पाठीला बाक आला. त्या दिवसापासून जानकी झाली जनी म्हातारी. लोकांसाठी एक भीतीदायक बाई, पण खरं म्हणजे ती एक आई होती जिच्याकडून सगळं हिरावून घेतलं गेलं होतं. आणि भिकाजी, त्याच्या घरात त्या दिवसापासून मृत्यूचं सावट सुरू झालं. त्याची बायको वेडी झाली. मोठा मुलगा विहिरीत पडून मेला आणि शेवटी स्वतः भिकाजी एका रात्री घरातून किंचाळत बाहेर पळाला. गावकऱ्यांनी फक्त इतकंच पाहिलं, तो अंधाराकडे बोट दाखवत ओरडत होता, तो आलाय, लाल डोळ्यांचा तो राक्षस. दुसऱ्या दिवशी भिकाजीचा मृतदेह शेतात सापडला. त्याचं शरीर पूर्ण कोरडं पडलं होतं. जणू कोणीतरी त्याच्यातलं रक्त शोषून घेतलं होतं. फक्त त्याचा लहान मुलगा किशाबा वाचला, कारण त्या रात्री जनी म्हातारीने बायंगीला थांबवलं होतं. पुढे एका पापाची शिक्षा दुसऱ्या लेकराला नको. पण तिला माहीत नव्हतं, किशाबाच्या रक्तातच त्याच्या बापाची विकृती जिवंत होती. आणि आता इतक्या वर्षांनी इतिहास पुन्हा जागा झाला होता. पुढे किशाबाची काही चूक नाही आणि तो लहान आहे म्हणून जनी म्हातारीने त्याला अभय दिले. पण तो मुकाट सुटला. त्याच्या रक्तात असलेले गुरमी शमले नाही. किशाबा मोठा झाला, पण त्याच्या मनात भिकाजीचीच क्रूरता आणि वासना धुमसत होती. जनी म्हातारीने लहानपणी त्याचा जीव वाचवला या उपकाराची त्याला जाणीव नव्हती. उलट आपल्या कुटुंबाच्या विनाशाला जनी म्हातारीच कारणीभूत आहे असा आकस त्याच्या मनात होता. आणि आता त्याचा हा आकस जनीची तरुण सुंदर मुलगी सोना हिच्यावर वाईट नजर टाकून सूड घेण्याच्या विकृतीत बदलला होता. सोना म्हणजे जमिनीच्या उजाळ झालेल्या आयुष्यातील एकमेव उजेड होती. निसर्गासारखी निष्पाप आणि हरणासारखी चपळ. ती जेव्हा रानातून किंवा नदीवरून जात असे तेव्हा किशाबा झाडांच्या आडून तिच्यावर नजर ठेवून असायचा. एक दिवस रात्रीच्या वेळेस सोना नदीवरून पाण्याचा घडा भरून एकटीच जंगलाकडून घराच्या दिशेने परतत होती. पाऊस नुकताच थांबला होता आणि रानात फक्त रातकिड्यांची किरकिर सुरू होती. अचानक एका वडाच्या झाडामागून किशाबा समोर आला. त्याचा चेहरा मध्यधुंद आणि डोळ्यात वासनेची नशा होती. काय ग सोना, एवढ्या घाईत कुठे चाललीस? किशाबाने रस्ता अडवत विचारले. त्याची देहबोली आणि चेहऱ्यावरील विकृत हसू पाहून सोना घाबरली. तिने घडा घट्ट पकडला आणि बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. माझा रस्ता सोड किशाबा, अंधार होतोय, आई वाट पाहत असेल. सोना थरथरत्या आवाजात म्हणाले, त्या जनी म्हातारीची भीती दाखवतेस मला. तिच्यामुळेच माझं घर उद्ध्वस्त झालं, पण तू मात्र फारच सुस्वरूप झाली आहेस. असे म्हणत किशाबाने पुढे होऊन तिचा हात मनगटात घट्ट पकडला. त्याच्या हाताची पकड भिकाजी सारखीच क्रूर होती. सोनाचा पाण्याचा घडा हातातून सुटला आणि दगडावर आपटून फुटला. पाण्याचे थेंब मातीत मिसळले, अगदी तसेच जसे वर्षापूर्वी जानकीचे रक्त मिसळले होते. जानकीचे डोळे उघडले. तिला हे मान्य करावंच लागणार होतं की सोना आता ह्या जगात नव्हती. बायंगी आता पुन्हा जनी म्हातारीकडे खेचलं जाऊ लागलं होतं. कदाचित कामगिरी पूर्ण न झाल्यामुळे असेल अथवा जनीच्या मनातील नैराश्यामुळे असेल, पण बायंगी आलं तसं परत गेलं आणि किशाबा वाचला. तो हसू लागला, विहिरीत डोकावून शिव्या घालू लागला. आज माझ्या जीवाला थोडी शांतता मिळाली. जनी म्हातारीने माझं अख्खं कुटुंब मारलं, पण त्याचा बदला अजूनही बाकी आहे. इकडे जनी म्हातारी समोर बायंगी मान खाली घालून उभा होतं. तिच्या मनातील इच्छा ते पूर्ण करू शकलं नव्हतं आणि म्हणूनच आता जनीच्या आत्म्यावरचा त्याचा हक्कही सुटला होता. पण बायंगीला त्याचं दुःख नव्हतं. जनी म्हातारी त्याची मालकीन होती आणि तिची इच्छा तो पूर्ण करू शकला नव्हता. त्याच्या पोहोचण्या अगोदरच सोना मरण पावली होती. जनी काहीच बोलली नाही. बायंगी गुमान अदृश्य झाला. काही दिवस गेले आणि अचानक जनी म्हातारी गाव सोडून गेल्याची बातमी गावभर पसरली. जनी म्हातारी होती. आपल्या मुलीच्या वियोगाने म्हणा अथवा एकटे पडल्याच्या दुःखाने म्हणा, ती त्या गावात राहू शकली नाही असं साऱ्यांनाच वाटलं. म्हातारी गाव सोडून गेली खरी, पण ओसाळ पडलेल्या त्या गावात शांतता मात्र पसरली नाही. किशाबाने गावात हिंडून ढोल बडवला होता की पापक्षालनासाठी जनी गाव सोडून गेली, पण खरी गोम वेगळीच होती. जनीच्या जाण्याने बायंगी पूर्णपणे मुक्त झाला होता. आता त्याला कोणताही मालक नव्हता, कोणतीही मर्यादा नव्हती. त्याला फक्त एकच गोष्ट ठाऊक होती, जनीची अपूर्ण राहिलेली सुडाची इच्छा. पण त्याला आदेश दिल्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता.
आदेश देण्यासाठी मालकीण उपलब्धच नव्हती. पण एक असा मार्ग होता ज्यामुळे जनी म्हातारीची अतृप्त इच्छा तो पूर्ण करू शकत होता. प्रेताचा सहारा घेऊन त्याला हे काम पार पाडावे लागणार होते. पण ते प्रेत असे कोणाचेही चालणार नव्हते. ते जनी म्हातारीच्या वंशाचेच हवे. बायंगी क्षणाचाही विलंब न करता किशाबाच्या विहिरीत घुसला आणि त्याला ते प्रेत दिसले. क्षणाचाही उशीर न करता बायंगीने त्या प्रेताचा ताबा घेतला आणि तो हळूवार दूर पकडत वर येऊ लागला. इकडे विहिरीतील आवाज ऐकून किशाबा पूर्णपणे घाबरला होता, म्हणून तो गवताच्या गंजीत लपून बसला. अचानक विहिरीतून एक प्रेत बाहेर आले आणि हळूवार किशाबाच्या खाटेकडे सरकू लागले. ते प्रेत दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द जनी म्हातारीचे प्रेत होते. जनी म्हातारी गाव सोडून गेली नव्हती, तर तिने त्याच विहिरीत आत्महत्या केली जिथे सोनाचा मृत्यू झाला होता. बायंगीने तिच्या शरीराचा ताबा मिळवला. जनीच्या तृप्त आत्म्याची ताकद आणि बायंगीची अद्भुत शक्ती एकत्र आली होती. आता त्याला कोणाच्या आदेशाची गरज नव्हती. जनीच्या शरीराच्या माध्यमातून सूड घेण्यास तो पूर्णपणे मुक्त झाला होता. जनीचे पाऊल जमिनीवर पडताच आजूबाजूची सुकलेली पानेही भीतीने थरथरू लागली. तिने तिची मान विचित्र कोनात फिरवली आणि थेट त्या गवताच्या गंजीकडे पाहिलं, जिथे किशाबा श्वास रोखून लपला होता. किशाबाच्या अंगातून भीतीची एक थंड लहर धावून गेली. त्याच्या दारूची नशा पार उतरली होती. जनीच्या कंठातून खोल आवाज घुमला, किशाबा. तो अमानवी आवाज गवताच्या गंजीत लपलेल्या किशाबाच्या कानावर पडला आणि त्याचे काळीज पिळवटून निघाले. कुठे लपणार? माझ्या लेकीचा जीव घेतलास, माझं घर उद्ध्वस्त केलंस. आता या जनीचा हिशोब चुकता करायची वेळ आली आहे. किशाबाने गंजीच्या फटीतून बाहेर पाहिले. समोरचे दृश्य पाहून त्याच्या तोंडून किंकाळीच फुटणार होती, पण भीतीने त्याचा आवाज घशातच अडकला. पाण्यात कुजलेले पांढरेफटक पडलेले जनी म्हातारीचे प्रेत अगदी विचित्र आणि अस्वाभाविक पद्धतीने लंगडत लंगडत त्याच्या दिशेने सरकत होते. तिच्या अंगावरील ओल्या साडीतून पाण्याचे थेंब टपकत होते. नाही नाही, हे नाही होऊ शकत. ही म्हातारी तर गाव सोडून गेली होती, मग इथे अचानक तिचं प्रेत कसं काय आलं? किशाबा ओरडला. त्याच्या दारूची नशा एका क्षणात पार उतरली होती आणि अंगाला दरदरून घाम सुटला होता. जनीचे प्रेत गवताच्या गंजीपाशी येऊन थांबले. तिने तिची मान पूर्णपणे मागे फिरवली आणि किशाबा लपला होता नेमका त्याच दिशेने एक भयानक विकृत हास्य केले. अचानक जनीने आपला कुजलेला शक्तीने भारलेला हात पुढे केला आणि गवताची ती संपूर्ण गंजी एका झटक्यात बाजूला भिरकावून दिली. किशाबा उघडा पडला. तो जमिनीवर रेंगाळत मागे सरकू लागला. माफ कर जनी, मला माफ कर. मी सोनाला मुद्दाम नाही मारलं. तो एक अपघात होता. किशाबा दोन्ही हात जोडून रडत भेकत दयेची भीक मागू लागला. पण आता समोर जनी म्हातारी नव्हती, तर तिच्या चुडाच्या आगीत होरपळणारा आणि तिच्याच रक्ताचा ताबा घेतलेला बायंगी होता. त्याला दयेची भाषा ठाऊक नव्हती. अपघात? माझं सर्वस्व लुटलं तो काय अपघात होता? आणि माझ्या निष्पाप सोनाला विहिरीत ढकललास, तोही अपघात होता. किशाबा, तुझ्या पापाचा गळा आता भरलाय. असे म्हणत जनीच्या प्रेताने किशाबाचा पाय घट्ट पकडला. तिच्या हाताची पकड एखाद्या लोखंडी पकडसारखी क्रूर आणि थंडगार होती. किशाबाने सुटण्यासाठी खूप हातपाय मारले, पण बायंगीच्या अफाट अमानवी शक्तीपुढे त्याचे काहीच चालले नाही. जनीने त्याला पाठीवर फरफटत थेट त्या काळोख्या विहिरीच्या दिशेने ओढायला सुरुवात केली. विहिरीच्या काठावर पोहोचताच किशाबाने मागच्या बाजूला पाहिले. विहिरीच्या काळाशार पाण्यात त्याला सोनाचा आणि जानकीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. जणू त्या दोघी त्याचीच वाट पाहत होत्या. तुला शांतता हवी होती ना? ही घे तुझी शांतता. जनीच्या कंठातून शेवटचा आक्रोश निघाला आणि तिने किशाबाचा गळा दोन्ही हाताने घट्ट आवळला. किशाबाचे डोळे पांढरे झाले. त्याची जीभ बाहेर आली आणि काही क्षणातच त्याची हालचाल कायमची शांत झाली. त्याचा जीव जाता जनीने किशाबाचे ते निष्प्राण शरीर विहिरीच्या खोल गळत पाण्यात झोकून दिले. एक मोठा आवाज झाला आणि किशाबाच्या पापाचा अंत त्या काळ्या पाण्यात झाला. सूड पूर्ण झाला होता. जनीच्या आत्म्याची अतृप्त इच्छा पूर्ण झाली होती. क्षणभरात जनीच्या प्रेतातील ती काळी शक्ती म्हणजेच बायंगी हळूच बाहेर पडली आणि हवेत विरून गेली. बायंगी मुक्त झाला होता आणि जनीचे ते निर्जीव शरीरही किशाबाच्या पाठीमागे त्याच विहिरीच्या संत पाण्यात नेहमीसाठी विलीन झालं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच कथा मी या चॅनलवर सांगत असतो. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमचे विचार कळवा. धन्यवाद.